आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, उद्या होणारा टीईटीचा पेपर अगदी काही तास आधी म्हणजे आज फुटलाय। ठाण्यात टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती आहे। नीट परीक्षेनंतर आता टीईटीचाही पेपर फुटलाय, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। उद्या टीईटीची परीक्षा राज्यभरात होणार होती। साधारण 6 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार होते, मात्र त्याआधी आजच हा पेपर फुटला आहे। टीईटीचा पेपर आज फुटलाय, ठाण्यामध्ये हा पेपर फुटलाय। या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। टीईटीचा उद्या होणारा पेपर फुटलाय। आज हा पेपर ठाण्यामध्ये फुटल्याचं समोर येते। उद्या साधारण 6 लाख विद्यार्थी राज्यभरातल्या परीक्षा केंद्रांवर टीईटीचा पेपर देणार होते, मात्र त्याआधीच आज हा पेपर फुटलेला आहे। टीईटीची तयारी करणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य आता टांगणीला लागलेले। अनेकांची ही कदाचित टीईटीचा पेपर देण्याची ही शेवटची संधी असेल, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान होणार आहे। टीईटीचा उद्या होणारा पेपर फुटलेला आहे। काही वेळापूर्वी आपण या संदर्भात ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली होती। त्यावेळेला त्यांनी या संदर्भात खरं तर ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं। तर माजी आमदार कपिल पाटील यांनीही सरकारनं केलेलं शिक्षण व्यवस्थेचं खासगीकरण याला कारणीभूत आहे असा आरोप करत अगदी सोपे उपाय सरकारनं करणं गरजेचं आहे। लोकसेवा आयोगाकडे या परीक्षा देणं महत्त्वाचं आहे आणि 1000 परीक्षा घेत बसण्यापेक्षा केवळ एक परीक्षा घ्यावी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसानही होणार नाही असा उपाय सुद्धा सुचवलाय। मात्र तसं न करता सरकारकडून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं खासगीकरण सुरू असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी सुद्धा काही वेळापूर्वी साम टीव्हीशी बोलताना केलाय।